फ्रेंड्स, टाटा एआई लाइफ इंश्योरेंस कंपनी के जो भारत के जो टॉप लीडर्स हैं उसमें से एक लीडर आज हमारे साथ में यहाँ पर बैठे हैं, मिस्टर एंड मिसेस वाड़के। तो जस्ट उनसे मैं आपका हेलो करना चाहता हूँ और एक कुछ अच्छा दो शब्द उनसे हम सुनना चाहेंगे। ओवर टू वाड़के सर। गुड आफ्टरनून एव्हरीबडी. मी विजय वाळके, मिसेस कल्पना वाळके आणि आम्ही दोघं जॉईंटली काम करतो. मराठी समजतं. गेली 23 वर्ष मी टाटासोबत आहे आणि आता माझी जी टीम साईज आहे, माझ्याकडे आता 90 लीडर आहेत आणि जवळजवळ 950 ॲडवायझर आहेत. आता मागच्या डिसेंबरमध्ये मी 6.5 कोटीचा बिझनेस केला आणि माझ्याकडे आता रेंज रोवर आहे 1,10,00,000ची. त्याच्यानंतर माझं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम आहे, जवळजवळ 1.25 कोटी रुपये त्याच्यात घालवलं आहे. 6.5 एकरमध्ये आहे आणि हे सगळं टाटाच्या पैशावरती केलं. मी टाटामध्ये फक्त माणसं जमवली. बिझनेस हा ॲटोमॅटिक येतो. आज माणसाला विसरतात. माणसाच्या हृदयामध्ये आपण जागा करून देणं आणि त्याला काहीतरी देणं लागतो. आपण त्याचं जीवन चांगलं करावं, त्याचं काहीतरी इन्कम वाढावा, हेच आम्ही पाहतो. फक्त की आम्ही मोठं होणारच आहे, पण त्याला जोपर्यंत तुम्हाला काही देता येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः पण मोठं होणार नाही. तर तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देण्यासाठी एफर्ट करा, हे महत्त्वाचं आहे सगळ्यामध्ये. धन्यवाद. फ्रेंड्स, हमारे साथ में वाड़के मैम भी हैं और मैंने जब से इस बिज़नेस में काम चालू किया तो वाड़के मैम भी हमारे रोल मॉडल रहे हैं. मिस्टर वाड़के सर से अभी हमने बात की, तो अभी थोड़ा सा वाड़के मैम से भी मैं कुछ चाहता हूँ कि वो भी कुछ मैसेज दें. हाँ, मराठी. होप यू अंडरस्टँड मराठी, हिंदी. मराठी चालेल. ॲक्च्युली JFM तुम्ही असं करा की आपल्या टाटानी आणि IRDनी लॉन्च केलं इन्शुरन्स फॉर ऑल. हे जरी तुम्ही केलं इन्शुरन्स फॉर ऑल, तुम्ही ब्रँडिंग स्वतःचं आणि सोशल नेटवर्कमध्ये हे ब्रँडिंग केलं तर टर्म आणि सेविंग दोन्ही होणार आहे. फक्त माइंडसेटवर सगळा हा आपला इन्शुरन्स बिझनेस आहे. तुम्ही जर ठरवलं की JFMमध्ये मोठं इन्कम, कारण वर्षाचा जो बिझनेस आहे तो 60% बिझनेस JFMमध्ये होतो, 60% अर्निंग JFMमध्येच होतं. JFM म्हणजे जस्ट फॉर मनी आहे. तुमचं माइंडसेट जर जेव्हा होईल की नाही आपण ह्या JFMमध्ये करू तरच होईल. कारण जसं आपण बघतो आंब्याच्या सीझनमध्ये आंबेवाला पैसे कमवतो, फटाके कमवतो दिवाळी सीझनवर, तसं हा आपला दिवाळीचं सीझन आहे. तुमचं माइंडसेट असेल तर होईल. ॲक्च्युली तसं काही नसतं बाहेर की Jan-Feb मार्चलाच इन्शुरन्स घेतला पाहिजे. सगळ्या सीझनला घेऊ शकतो बिझनेस. पण हे एक ट्रेंड झाला आहे इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये की JFMमध्ये बिझनेस होतो. तर तुम्ही तो माइंडसेट ठेवून त्याचा ऑपॉर्च्युनिटी घेऊन करा. आणि आत्ता मार्चमध्ये ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की बिझनेस इन्शुरन्स फोकस करा. आणि काय कुठलाही लॉज येऊ दे, काही सीतारामन येऊ देत, काही येऊ देत, पण तुम्ही लोकांना इन्शुरन्स हे महत्त्वाचं आहे. नॉट फॉर जस्ट टॅक्स प्लॅनिंग. इन्शुरन्सच विका. इन्शुरन्स फॉर ऑल हेच करा. काही लागलं तर आम्ही आहोत कधी तुम्हाला सपोर्ट करायला. एका ॲडवायझरला करिअर कसं आहे टाटामध्ये? एका ॲडवायझरला करिअर कसं आहे टाटामध्ये? ॲडवायझरचं करिअर कसं आहे, तुम्ही नॉर्मल ॲडवायझर असो, LP असो, काय असो, यू आर, तर तुम्ही टाटा आणि कस्टमरच्या मध्ये एक दुवा आहात की तुम्ही 50% अंडररायटिंग तुम्हीच करता. आणि यामध्ये बाकी सगळ्या कंपन्यांपेक्षा टाटामध्ये रोल मॉडेल खूपच चांगलं आहे ॲडवायझरचं, की काय इज द लिमिट. करिअर पण आहे, रेकग्निशन आहे. आज आम्ही दुबई क्रूजवर आलो आहे, एक रेकग्निशन आहे. तुम्ही तुमच्या पैशाने येऊ शकता क्रूजला, पण जे रिस्पेक्ट जे देते, आज MD बरोबर आपण ब्रेकफास्ट करतो, हे कुठल्याच कंपनीमध्ये मला वाटत नाही असं असेल. तर तुम्ही करा. कोणी नॉर्मल ॲडवायझरसुद्धा हे अचीव करू शकतो. फक्त तुमचं गोल सेटिंग दर महिन्याला लीडरबरोबर करून तुम्हाला किती कमवायचं. पहिले एक तर ठरवा तुमचं वाय, टाटामधले वाय काय आहे, वाय यू आर इन टाटा. हे तुमचं जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाशी जेव्हा ठरवाल ना की आपण ह्याच्यामध्ये काय, कोणी जबरदस्तीने आणलं नाही, शेट्टी सरांनी आणलं नाही, तुम्हाला टाटामध्ये काम करायचं आहे, टाटाचं ब्रँडिंग तुम्ही स्वतः करून घ्या, तरच तुमचं करिअर आहे, ग्रोथ आहे यामध्ये. इफ यू वॉन्ट यू कॅन डू. देयर इज अ विल, देयर इज अ वे. तो फ्रेंड्स, हमने अभी मिस्टर एंड मिसेस वाड़के सर को यहाँ पर सुना. पिछले 23 सालों से ये लोग अपना बिज़नेस कर रहे हैं
और मैम और सर बहुत ही पैशनेटली ये बिज़नेस पूरे भारत में कर रहे हैं और रियली ये लोग रोल मॉडल है। हम भी इनके नक्शे कदम पर चल के एक अच्छा बिज़नेस खड़ा करेंगे।